क्षेत्र कुठलंही असो, घरकाम असो, अभ्यास असो, सामाजिक कार्य असो की कोणतंही कार्य असो, सर्वात प्राथमिक स्वरूपाची पायरी आहे आवड. सोपं वाक्य, इच्छा तिथे मार्ग. आपल्यामध्ये जर आवड असेल तर आपल्याला खरोखरच संधीची मार्गे दिसतात, आणि मुळातच आवड नसेल तर संधीची सारी दारे बंदच झालेली दिसतात. म्हणून पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करा. परिणामतः शाळेबद्दल आपोआपच प्रेम निर्माण होईल. आणि याच वयामध्ये मित्रांनो तुम्ही नियोजनाची सवय लावा. कामाची आखणी, त्याला आपण नियोजन म्हणतो. सकाळला उठणे, आपल्या सर्व प्रातःविधी झाल्यानंतर अभ्यास आहे, गृहकार्य आहे, स्नान आहे, असं एक वेळापत्रक असावं आणि त्याला शिस्तीची जोड द्यायची. शिस्त आणि नियोजन हे आपल्या जीवनाचं मीठ आहे असं म्हणतात. ज्याप्रमाणे भाजीमध्ये जर मीठ नसेल तर ती भाजी पूर्णपणे चवहीन बनते, अगदी त्याच पद्धतीने जर आपल्या जीवनामध्ये नियोजन नसेल आणि शिस्त नसेल तर आपलं जीवनच बेशिस्त बनून जातं, त्याला अर्थच उरत नसतो. उदाहरणार्थ आजच्या कार्यक्रमाचंच घ्या. सर्वांनी आपापल्या परीने बरोबर नियोजन केल्यामुळे तुमच्या असं लक्षात आलेलं आहे की आजचा आपला हा कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध होत आहे. आणि म्हणून शिस्त आणि नियोजन या दोन बाबी तुमच्या जीवनामध्ये अवश्य अंगीकारा आणि त्या दोन गुणांना तुम्ही जोड द्या नम्रतेची. तुम्ही अभ्यासामध्ये जरी हुशार असेल आणि विद्यार्थ्यांमध्ये किंवा माणसामध्ये नम्रता हा गुण नसेल तर त्याची बुद्धिमत्ता, त्याची शैक्षणिक पात्रता शोभून दिसत नाही. आणि म्हणून नम्रता हा मानवी जीवनाचा अलंकार आहे. तो अलंकार तुम्ही स्वीकारा, जोपासा. समोरच्या व्यक्तीशी बोलताना, ग्रामीण भागामध्ये आम्ही नेहमी बोलतो, आपली बोलण्याची जी भाषा आहे ती गोड असू द्या. शुद्ध तर बोलण्याचा प्रयत्न करायचाच, पण आपले उच्चार गोड असावे, समोरच्याला ते हवे असे वाटायला पाहिजे. कारण शब्दाची धार तुम्हा सर्वांना माहिती आहे. शब्दच माणसं जोडतात, शब्दच माणसं तोडतात. आणि म्हणून गोड शब्दरूपी जी प्रभावी भाषा आहे, प्रमाण भाषा आहे, ती तुम्ही वापरा. भाषा हे सुसंवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे आणि सारं भाषेवर अवलंबून आहे. आपलं बोलणं जर चांगलं असेल तर आपोआपच आपलं वागणं चांगलं दिसतं आणि एक एक माणूस मग आपण आपल्या जीवनामध्ये जोडू शकतो. तो आपोआपच जोडल्यासुद्धा जातो. टेमुरे साहेबांचंच बोलणं आहे का ना, किती गोड बोलतात. ते बोलता बोलता हसतच राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही कधी तणाव बघितलाच नाही. आम्हीच तणाव घेऊन बसतो वाटल्यास. आमच्यापेक्षा ते, मला वाटते आमच्या चौघांमध्ये ते ज्येष्ठ मुख्याध्यापकही आहेत आणि नेहमी त्यांचं अगदी इझिली हसत खेळत राहते. त्यांच्याकडून ते शिकण्यासारखं आहे. मग असं व्यक्तिमत्वाचे मुख्याध्यापक तुम्हाला लाभलेले आहेत. त्याच्या व्यक्तिमत्वाचा तुम्ही अभ्यास करा आणि तो तुमच्या जीवनामध्ये आणा. सहजता जीवनामध्ये पाहिजे आणि आपल्या बोलण्यावर सारं जग अवलंबून आहे. आपण चांगलं तर जग चांगलं, आपण सकारात्मक तर जग सकारात्मक. बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्यावरच अवलंबून आहे. म्हणून तुम्ही स्वतःला पहिल्यांदा चांगलं बनवा, म्हणजे तुम्हाला नक्कीच जग चांगलं वाटेल. आणि या विद्यार्थी जीवनामध्ये वाचनाची सवय लावा. त्याला मी व्यसनही म्हणेन वाटलास. जसं व्यसनाशिवाय आपण राहू शकत नाही ना काही जण, त्या पद्धतीने तुम्ही वाचनाला व्यसन समजा आणि त्याच्याशिवाय आपण राहूच शकत नाही असे कुणगाड बांधा. वाचन, मनन आणि चिंतन या तिन्ही शब्द तुम्हाला समजलेले आहेत. एखादा भाग, मग ते अवांतर गोष्टीचं पुस्तक असो, प्रेरणादायी पुस्तक असो की अभ्यासक्रमातला भाग असो, त्याचं वाचन करा. जे वाचलं ते आठवण्याचा प्रयत्न करा, त्याला मनन म्हणतात. आणि त्याच्यावर स्वतःचं मत तयार करा, त्याला चिंतन म्हणतात. वाचन, मनन आणि चिंतनामधूनच आपलं जे मस्तक आहे ते असं सशक्त बनत असते. आणि हे सशक्त मस्तक कुणाचंही हस्त कधीच होत नसते. अशा अभ्यासू माणसाला जर समोरच्या व्यक्तीचे विचार पटले तरच स्वीकारेल, अन्यथा नम्रतेनं नकार देण्याची हिंमतसुद्धा तोच माणूस ठेवू शकतो जो अभ्यासू आहे, ज्याला वाचनातून ज्ञान मिळालेलं आहे आणि त्यांनी माहिती आत्मसात केलेली आहे.